गजानन महाराज समशत्रूचे मित्रेच तथा माना प्रमाणयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता वार्ता जयाची ठाई वैषम्याची वार्ता नाही त्रिपुमुत्रा दोई सरसाची पाडू. प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेकरता निवडलेला श्लोक 12व्या अध्यायातील 18व्या क्रमांकाचा आहे आणि या श्लोकाद्वारे भगवान अर्जुनाला हा साधूचं लक्षण सांगत आहे, महात्म्याचं लक्षण सांगत आहे. सेवा काय निमित्तानं आहे सर्वांना कल्पना आहे. श्री संत गजानन महाराज आश्रम टाकडी तालुका बाळापूर जिल्हा अकोला विदर्भ इथून दर मुक्काम चालत आलेला हा दिंडी सोहळा आणि आज आपलं तौरवाडी इथलं मुक्काम या गावातील सद्ग्रस्त श्री हरिभक्ती पराय भारत सोपान गौडी यांच्याकडे हा मुक्काम आपण दिलेला आहे आणि त्या निमित्ताने हे प्रवचनरूपी सेवा. कारण वाटचालीचं म्हटलं बहुसंख्य लोक असले की कीर्तन करायचं, कमी लोक असेल तर प्रवचन करायचं, 4-5 जण जर असतील तर त्यांनी पंचपदी करायचं असा नियम आहे. आणि ज्या गावामध्ये आपण आहोत हे जे गाव आहे हे भगवंताच्या सानिध्यामध्ये वसलेलं गाव आहे. कारण जवळच भगवान बार्शी आहे ना, आपल्याकडे बार्शी आहे पण भगवान बार्शी नाही, बार्शी टाकडी पण हे बार्शी आहे, भगवान बार्शी म्हणून ओळखला जातो. कारण ज्या ठिकाणी भगवान अंबरीश राजा करता हा द्वादशी सोडण्याकरता आले होते आणि त्या पंचक्रोशीतलं हे गाव आहे. जवळच खांडवी खंडेरायाच्या वास्तव्याने देखील प्रसिद्ध झालेली आहे आणि आपण भगवंताच्या जिल्ह्यात आलेलो आहोत. आता सोलापूर जिल्हा म्हटल्यानंतर हा भगवंताचा जिल्हा आहे. म्हणजे जवळजवळ आपण पंचक्रोशीमध्ये येऊन ठेपलेला आहोत. किती जिल्हे आलो आपण माहिती आहे का? पहिला अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव, आता आलो आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊन ठेपलेला आहोत. आणि या वर्षीचं आपले पहिलंच वर्ष आहे. 28ला आम्ही बसलो आणि 30ला दिंडी सोहळा. तुम्हाला या लोकांचा परिचय कसा काय महाराज? तर यांचे सोयरे काशेगावला राहतात आमचे तानाजी भाऊ, हा पाहुणे त्यांचे, त्यांचा आणि माझा घनिष्ठ परिचय असा की आम्ही त्यांच्याकडे त्यांच्या घरी गेलेला आहोत. त्यांच्या द्राक्षाच्या बागेमध्ये जाऊन पिकले पहाडी द्राक्ष खाल्ले. त्यानंतर त्यांचा आमचा खूप परिचय आणि परिचय असल्यामुळे परिचयाचं कारण देखील माऊली सोहळ्यामध्ये ते देखील होते आणि आम्ही देखील होतो. मग माऊली सोहळ्यातून आम्ही अंजनगावच्या दिंडीमध्ये बऱ्याच वर्ष झाले चालत आहोत. परवाला ते दिंडी नाश्त्याला येणार. त्या दिंडीमध्ये जवळजवळ 30 वर्ष चालत असताना भाऊंचा परिचय होता मला, काय राहुल का काय त्यांचा परिचय, हा दिलीपचा परिचय असल्यामुळे एकाचाच परिचय होता. पण तानाजीला फोन लावला, त्याने भाऊनी होकार दिला, सांगतो मी पाहुण्यांना, तुम्ही टेन्शन घेऊ नका महाराज, फक्त तारीख सांगा. त्यांना तारीख सांगितली 17 तारीख. फोन नंबर घेतला भाऊंचा. बोलणं चालणं चेहरा अजिबात पाहिलेला नाही, फक्त घर पाहिलेलं आणि रस्ता पाहिलेला आहे. आणि मला असं वाटलं तेवढंच घर आहे फक्त. इथं आल्यानंतर समजलं की 4 भाऊ आहेत आणि 4 भावाचं खटलं एकाच ठिकाणी आहे, आदर्श आहे. आणि ओमची लय इच्छा होती की आपल्याकडे दिंडी आली पाहिजे. म्हणजे त्याच्या इच्छेची पूर्णता कमी वयामध्ये भगवंताने हे केलेली आहे. म्हणजे हा पोरगा सद्वासना घेऊन जन्माला आलेला आहे. सद्वासना आणि सद्वासना लहान म्हणायचं नाही. ज्ञानोबराय बोलले, दिव्याची वात लहान जरी असली ना तरी ते बहु कार्य करत असते. तशी सद्बुद्धी ठेकुटी लहान जरी असली ना ते महान कार्य करू शकत असते. जैशी दीपकलिका धाकुटी परी बहु तेजा ते प्रगती, तैशी सद्बुद्धी हे ठेकुटी म्हणू नये. कारण यांच्या दारून बऱ्याच दिंड्या जातात, अंगणामधून दिंड्या जातात. हवम लढायचा, आपल्याकडे एखादी दिंडी असली पाहिजे, आपल्याकडे एखादी दिंडी असली पाहिजे. योगायोग आम्ही खांडवीला फोन करू शकलो असतो, पण खांडवीला फोन न करता म्हटलं बार्शीवरनं तवरवाडी काही फार लांब नाही, तिथं आपण मुक्कामाला जाऊ शकतो. त्यामुळे मग फोनचा संपर्क साधला, दिंडीचा होकार देखील दिला
आणि ठरल्या वेळेला आपली दिंडी देखील आलेली आहे दरकोदर मुक्काम करत करत. तर ज्या क्षेत्रावरती आपण चाललेलो आहोत ते क्षेत्र सामान्य क्षेत्र नाही. फक्त हे त्या जिल्ह्यातले असल्यामुळे महत्व कमी करते, कारण अतिपरिचयात अवज्ञा सततागमनार्थ भव असं सुभाषितकारानं म्हटलेलं आहे. अति जी वस्तू सानिध्यामध्ये असतो ना नेहमी त्याचं महत्व कळत नाही, त्याच्यापेक्षा वेगळं बोलतो. प्राप्त वस्तूची किंमत कळत नाही, अप्राप्त वस्तूची किंमत कळत असते. ज्याला डोळे नसतील ना त्याला डोळ्याची किंमत, ज्याला कान ऐकायला येत नसतील ना त्याला ऐकायचं महत्व, ज्याला हात नसतील ना त्याला हाताचं महत्व, ज्याला पाय नसतील ना त्याला पायाचं महत्व. एखादा पांगळा माणूस असेल, त्या पांगळ्या माणसाला विचारा आपण, अरे बाबा तुला जर भगवंताने पाय दिले असते तू काय केलं असतं? तो एकच सांगेल, मी तीर्थयात्रा केली असती, तीर्थयात्रा केली असती. ज्याला पाय आहेत त्याला विचारा तू काय करतो म्हणून. ज्याला हात नाहीत त्याला विचारा, अरे तुला जर हात असते तू काय केलं असतं? तो एकच सांगेल, मी भजन केलं असतं, टाळी वाजवली असती, टाळ वाजवले असते, या हाताने अनेक प्रकारचं सत्कर्म दान धर्म केलं असतं. पण ज्यांना आहे त्यांना विचारा, तासन तास पत्ता पिचत बसतात, पत्ता पिचत बसतात तासन तास, त्यांना काही महत्व कळत नाही. ज्याला डोळे नाही त्याला विचारा, कारण तुला जर देवाने डोळे दिले असते तर तू काय केलं? तो सांगेल, मी ज्ञानेश्वरी वाचली असती, गाथा वाचला असता, हरिपाठ वाचला असता. ज्याला आहे त्यांना विचारा, तुम्ही काय करता? एकच सांगेल, आम्ही मोबाईल पाहतो, दुसरं काही नाही. ज्याला कान नसतील त्याला विचारा, काल तुला जर कान असते तर तू काय केलं असतं? तो एकच सांगेल, महाराज मी हरिकथा ऐकली असती, भजन ऐकलं असतं, कीर्तन ऐकलं असतं. ज्याला कान आहे ते दिंडीत येऊन ऐकत नाही, दिंडीत येऊन ऐकत नाही, हे दुर्दैवी आहे. ज्याला बोलता येत नसेल त्याला विचारा, अरे तुला जर बोलता आलं असतं तू काय केलं असतं? तो एकच सांगेल, मी भजन केलं असतं, नामस्मरण केलं असतं. ज्याला बोलता येते, ज्याला वाचे आहे त्याला विचारा, तुम्ही दिवसातून किती वेळा नामस्मरण करता म्हणून. म्हणजे ज्या प्राप्तामध्ये वस्तूची किंमत कळत नाही. आता हे देवाच्या जिल्ह्यातच राहतात, देवाच्या जिल्ह्यातच राहतात. त्यांच्यात तर बऱ्याच लोकांच्या महिन्याच्या वाऱ्या असतील, काही 15 दिवसाच्या वाऱ्या असतील, साहजिकच आहे. पण बरेच असे आहे की त्यांना प्राप्त झालेलं आहे पण कळत नसतो. पंढरपूरचा फार मोठा महिमा आहे. पंढरपूर गाव नाही बरं, ते भूवैकुंठ आहे. तुम्हा आपल्या लोकांकरता पुंडलिक रायाने उपकार केलेले आहे. कया पुंडलिके केला उपकार, हेडावया भार पृथ्वीचा, वैकुंठीचा देव आणिला भुतडा, धन्य तो आगडा पुंडलिक. बरवे बरवे पंढरपूर, विठोबा रायाचे नगर. म्हणजे असं हे भूवैकुंठ पंढरपूर तुम्हा आपल्या लोकांकरता. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. तुमच्या आपल्या अनाथ लोकांचा उद्धार व्हावा याकरता पंढरपूर भगवंताने तुम्हा आपल्याकरता निर्माण केलेलं आहे. एरवी भगवान परमात्मा उत्तर प्रदेशामध्येच, सर्व लीला तिकडेच आहे, द्वारका, अयोध्या, काशी, मथुरा. पण आपल्या महाराष्ट्रीयांचा उद्धार झाला पाहिजेत होता ना, पण भगवान त्याचं ठिकाण सोडून आपल्या महाराष्ट्रामध्ये आला. महाराष्ट्रामध्ये आले देव. कुठून आले त्याचे 3-4 प्रमाण आहे. काही म्हणतात द्वारकेहून आले, काही म्हणतात मथुरेहून आले, आणि काही म्हणतात वैकुंठाहून आले. ज्ञानव्रता गोकुळाहून आला, पुंडलिकाच्या गोकुळीहून झाला निज प्रेम भक्ती भक्ता यागे आता म्हणत असते. द्वारकेचे केणे आली या चिठाया, पुढे भक्तराया सुजवित, वैकुंठीचा देव आणला भुतडा, धन्य तो आगडा पुंडलिक. मला एक भाव सांगायचा आहे, तो कुठून आला हा महत्वाचा झाला. आला नामा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. तुम्हा आपल्या लोकांकरता सोपा झाला ना तो. खरं सांगा, पंढरपूरला देव प्राप्त करण्याकरता काही अवघड साधन अरे सोपे बरं आम्हा सांगितले संती, हाती ताळ दिंडी घेऊन नाचा, सोपा आहे. सोपं संतांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे वारी आपण या वर्षी आपल्या आश्रमूनच काढलेली आहे. प्रथम वर्ष आहे. दिंडीमध्ये आनंदी आनंद आहे. थोडा प्रवास जड असतोय,
आणि पहिलं वर्ष असल्यामुळे लय दूर वाटते. आणि आमचं असं आहे, मागचा सोडत नाही, पुढचा वाट पाहते. मागच्याला वाटतं बरं थांबता इथं, पण पुढचे वाट पाहतात ना. त्यांचे सारखे फोन चालू होते, महाराज कुठपर्यंत, काय काय कुठपर्यंत. त्यामुळे चला, आणि असं हे वाटचालीचं प्रवचन आहे. फार बोलण्या न बोलता आपण आपल्या श्लोकासंबंधाने बोलण्याचा प्रयत्न करणार. आता जे महाराज आपल्याकडे आले ना, ते गजानन महाराजच्या पादुका आहेत. गजानन महाराज म्हणजे आमचे विदर्भ पंढरी शेगाव, आणि त्या गजानन महाराजांचा आश्रम आम्ही आमच्या गावाला स्थापित केलेला आहे आश्रम. त्या आश्रममध्ये गजानन महाराजची मूर्ती आहे, श्रीराम बाबाची आहे, बरोबर वासुदेव महाराजांची आहे, भगवान पंढरीश्वर रुक्मिणी देवीची. आणि बरेच दिवशी इच्छा होती की आपण आपल्या आश्रमवरून दिंडी काढावी, पण ज्या वेळेला योग्य काळ येतो ना, त्याच वेळेला घडून येत असते, अन्यथा नाही. तुका म्हणे येथे न चले तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विन. प्राप्त काळ घडी आली. गजानन महाराजच्या मनात आलं, भगवंताच्याही मनात आलं की तू वारी काढ म्हणून. वास्तविक माझं नाव जे नाश्त्याच्या पत्रिकेला येणार आहे का दिंडी, त्या पत्रिकेत माझं नाव टाकलेलं आहे त्यांनी, व्यवस्थापक म्हणून दिंडी चालक. पण मी तिकडे नाही जाऊ शकलो. आमच्या सर्वांच्या मनामध्ये आलं. 28 तारखेला आम्ही बसलो, 30 तारखेला दिंडीचं प्रस्थान झालं. म्हणजे हे सर्व मुक्काम 2 दिवसामध्ये आम्ही ऍडजस्टमेंट केलेले आहेत. आणि मुक्काम असे भेटले आम्हाला, आवडीच्या लोकांना भेटले, हे महत्वाचं आहे. पुरुष मंडळी तर आवड आहेच आहे, पण आमच्या माता मंडळी, माता भगिनीला देखील आवड आहे. भाऊ म्हणत बी, महाराज तुमच्यासोबत लक्ष्मी नाही, बायका नाही तुमच्यासोबत. म्हटलं मलाच नाही, त्यामुळे मग नाही आले. कारण मी संन्यासी महाराज आहे, फक्त भगवे कपडे घालत नाही, पांढरे कपडे घालतो. एकटाच असतो मी आश्रमला. आता उगाचे 2-4 पोरं सातत्यानं येत राहतात, त्यामुळे बरं आहे. तर मी एकटाच. मला स्वयंपाक येते, मी माझा स्वयंपाक करतो, कपडे धुतो, सर्व व्यवस्थित होते तोपर्यंत करणार. नाही झालं तर मग समाज करण्याकरता तयारच आहे. असो, म्हणून आश्रमची दिंडी म्हणजे हे आपल्या घरची दिंडी काढलेली आहे. आणि आवडीचे मुक्काम भेटले. अक्षरशः माझा हात ज्ञानेश्वरीवर आहे. पहिल्या दिवसपासून पहिलं जेवण आमचं वाडेगावला होतं. ते माऊली सोहळ्यात जाणारे वारकरी आहेत, सचिन भाऊ घाटोळ. तेव्हापासून आमचे मुक्काम सर्व वारकऱ्यांकडे आणि आवडीच्या माणसाकडे भेटलेले आहेत. म्हणजे पुरुष मंडळीला आवड आहे आणि माता भगिनीला आवड आहे. मला तर असं वाटते, गजानन महाराजांनी काही लोकांच्या इच्छा पूर्ण करण्याकरता हे दिंडी काढली का काय मालूम. अक्षरशः आम्ही प्रत्येकाच्या घरी जातो ना, प्रत्येक जण आम्हाला हेच सांगतो, महाराज आमची बऱ्याच दिवशी इच्छा होती दिंडी घ्यावी म्हणून, पण योगच नव्हता आला. तुम्ही फोन केला, बरं झालं महाराज. म्हणजे असे मुक्काम लागलेले. आता फक्त आमचं एकच मुक्काम लागेल राहिला, रिदोरेचा. ते आता तिथं ओळख आहे म्हणा, पण काही फोन केला नाही. आता लागेलच तोही मुक्काम, तोही काही राहणार नाही. देवका उपाय ठेवून का आमच्या सोबत सर्व साहित्य आणलेलं आम्ही आई, सर्व साहित्य आहे सोबत, पण करायचं काम एकही दिवस पडलेलं नाही. उद्या आता आपण आपला स्वयंपाक, तू का म्हणे देवा तुमचे तुम्ही जेवा, आपला स्वयंपाक करायचा, आपणच जेवायचं. हरिद्वार तरी जवळ होते, तर असे 10-15 किलोमीटर आपली गाडी थांबवायची आणि तिथं स्वयंपाक. मस्त झाड आहे तिकडे, तर रिदोरीच्या पुढे झाडावर नाही, मस्त तिथं स्वयंपाक जेवायचा. आणि संध्याकाळी आपला मुक्काम लागलेलाच आहे. मग लौडला देखील लागलेलाच आहे. लौडला काल आजच महाराजांनी फोन केला, कुर्मदासाच्या मंदिराला आपल्याला जेवण येणार आहे. त्यानंतर अरणला देखील आमचा मुक्काम लागलेलाच आहे. अरणहून मग आष्टी आणि पंढरपूर मग काय जवळच आहे. ते रोपड्याला मुक्काम लागलेला आहे आमचा. असे सर्व मुक्काम व्यवस्थित एका वर्षामध्ये लागलेले आहे. हे गजानन महाराजची कृपा आहे. 10 वर्ष लोकांची मुक्काम लागत नाही. एक दिंडी पाहिली मी, 50 वर्ष झाले तरी 4-5 ठिकाणी हाताने स्वयंपाक करून जेवतात ते त्यांच्या जवळचं काढून. त्यांच्या गाडीवर सरपण वगैरे सर्व बांधलेलं होतं. म्हटलं बाप रे बाप. पूर्वी तसंच होतं. रस्त्याने सरपण जमा करायचं, एखाद्या मंदिरात जायचं, तर ती गोठ्याच्या चुला मांडायच्या, आपल्या जवळचा तवा उलथानं काढायचं, आपल्याच बाईने स्वयंपाक करायचा. तोपर्यंत माणसं कपडे काय असतील त्याप्रमाणे धुवायचे, कीर्तन करायचे, नंतर जेवायचं. असं नियम होता पूर्वीच्या काळामध्ये. असा नियम होता. पण मात्र आता
उदार अन्नदाते आपल्याला सापडतात. अन्नदानाचं महत्व खरं तर या लोकांना माहिती आहे आणि त्यांना माहित आहे. तसं भगवान परमात्मा त्याचं पंढरपूर सोडून बार्शीला अंबरीश ऋषीकडे राजाकडे आलेले होते. तसाच भगवान आपल्याकडे येऊन वारकऱ्याच्या रूपामध्ये एक घास खाणार आहे, तृप्तीचा ढेकर देऊन जाणार आहे, आशीर्वाद देऊन जाणार आहे, ही या लोकांची भावना आहे. कारण अंबरीश राजा सूर्यवंशात लिहून गेले. त्यांचा द्वादशीचा नियम होता. द्वादशीचा आणि ते एकादशी करत नव्हती असं नाही. बरं, एकादशी करत नव्हती असं नाही. एकादशी निराहार म्हणजे काय म्हणतात, निर्जला एकादशी. द्वादशीला एक टाइम जेवण, दशमीला एकच टाइम जेवण. दशमीला एक टाइम जेवण करायचं, एकादशी निर्जला करायची, द्वादशीला सोडायचं. द्वादशी तिथी संपत आली, तेवढ्यात दुर्वास घरी आले. अंबरीश दुर्वास घरी आले. या 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 महाराज बसा जेवायला. त्यासलं माझी आंघोळ संध्या राहिली, आंघोळ करून येतो. लगेच आंघोळीला गेले. तिकडेच टाइम लावला. इकडे द्वादशी तिथी संपत आलेली होती. शास्त्राप्रमाणे हातावर जल घेतलं म्हणजे तीर्थ घेतलं, प्राशन केलं, व्रताची सांगता केली, तेवढ्यात दुर्वास आले. राजा, मला आमंत्रण दिलं आणि तू पारणं केलं, मी जेवणार नाही. लगेच शाप दिला, तुला 10 जन्म घ्यावं लागतील. तर मंदिरात प्रमाणच लिहिलंय, अंबऋषीसाठी जन्म सोशियले दृष्ट निर्धाडिले किती एक. लगेच जटा उपटली, जटून एक कृतिका काढली, अंबरीश राजाच्या अंगावर सोडली. कारण भक्ताचं संरक्षण करण्याकरता सुदर्शन असतो. सुदर्शन चक्र कृतिका नाश केला आणि ते चक्र दुर्वासाच्या मागे लागलं. इंद्रलोकामध्ये, चंद्रलोकामध्ये, ब्रह्मलोकामध्ये गेले. कोणाचा आश्रय दिलेला नाही. शेवटी ज्याचं चक्र होतं, सुदर्शन चक्र, त्यांच्याकडे गेले. भगवंताने सांगितलं, चक्र जरी माझं असलं तरी चक्रार सत्ता अंबरीश राजाची आहे. अंबरीश राजाकडे जा. लगेच तो अंबरीश राजा उभेच होते अंगणामध्ये. या 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 मारा बसा जेवायला. 12 वर्ष लागले होते. 12 वर्ष वाट पाहिली. आपण 12 तास वाट पाहत नाही. हो, अरे आले का महाराज अजून? नाही, घ्या म्हणे, मग आपण बसून आपण जेवतील ते घ्या. हे यांना फोन केला तर आपण वाट पाहून राहिले तौरवाडीवाले, पण आपण निघलो त्या दिवसापासून वाट पाहून राहिलो यायची. मग लगेच भगवान प्रगट झाले. भगवंतानं ते सुदर्शन चक्र एका स्त्रीमध्ये, एका विहिरीमध्ये, अळामध्ये शांत केलं. ते चक्रतीर्थ आहे अजून. भगवान बार्शीला चक्रतीर्थ आहे. बरं, चक्रतीर्थ फक्त नैमिषारण्यामध्ये आहे असं नाही. चक्रतीर्थ भगवान बार्शीला आहे. आम्ही आंघोळ करेल त्या चक्रावर, त्या सरोवरा, त्या विहिरीच्या पाण्याने. ते विहीर गोड आहे, हा मोठी विहीर आहे. चक्र तिथं स्थिर झालेलं आहे. लगेच भगवान सांगितलं, ते जन्म मी घेणार आहोत. शांत केलेलं आहे. आणि अशा अंबरीश राजापासून आणि भगवान स्वतः त्या दिवशी पंक्तीला तिथं बसले. त्यामुळे या परिसरातल्या लोकांचा भाव आहे, वारकरी जर जेवला तर जगाचा नेता परमात्मा तृप्तीचा ढेकर देणार आहे. त्यामुळे या परिसरामध्ये अन्नदानाला खूप मोठं महत्व आहे आणि आदराने करतात. आपल्याकडे करतात अन्नदान, घ्या मग बाबू, इकडे तसं नाही. असो आणि असा या लोकांचे उपकार आहेत. त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता त्यांची सेवा करणं आपलं वारकऱ्यांचं कर्तव्य आहे. आणि त्या अनुषंगाने सेवेकरता निवडलेला जो श्लोक आहे तो 12व्या अध्यायातील 18व्या क्रमांकाचा आहे. आणि या श्लोकाद्वारे भगवान संतांचं लक्षण सांगतात. प्रत्येक अध्यायामध्ये संतांचं लक्षण आहे, पण या 12व्या अध्यायामध्ये मजेदार वर्णन आहे. अद्वैष्टा सर्वभूताना पासून तर 12 अध्याय होईपर्यंत पूर्ण लक्षण संतांचे. काय लक्षण आहे महाराज संतांचं? संत सम, पहिलं लक्षण आलं सम. इहलोकी तोची सर्वाभूती सम. समता असते त्यांच्याजवळ. आता ऐका, देवाजवळ विषमता आहे.
जीवाजवळही विषमता आहे पण साधूजवळ समता आहे. काय बोलता महाराज? देवाजवळ विषमता? हा, देवाचं काय कार्य आहे? भक्ता राखे दुर्जनासी. गीतेत काय बोलले माहिती आहे का? ती वेळी आपुलेचे नि कैवारे, मी साकार होणी अवतरे, अज्ञानाचा अंधार इकडून निघाले, दैत्याची कुडी नासे, साधूचा मान दिवसी, धर्माशी नीतीशी शेज भरी. हे त्याची विषमता आहे. भक्ताचं रक्षण करतो, दुष्टाचा नाश करतो. पांडवांचं रक्षण केलं पण कौरवाचा नाश केलेला सर्वांना माहिती आहे ना. आणि ते आपुलेचे ने कैवारे. भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं पण हिरण्यकश्यपूचा वध केलेला आहे, नाश केलेला आहे. म्हणजे त्याचं तसंच आहे, त्याची विषमता आहे. त्यानंतर जीवाची विषमता. जीवाची विषमता तर लय. इमानदारीने सांगा, वारकरी मंडळीलाही बोलतो मी, तुम्ही तुमच्या गावातल्या लोकांना जागा देता का दुसऱ्या गावातल्या लोकांना देता? आपल्या वारकरी कमी आहेत म्हणून बरं आहे, कमी आहेत म्हणून बरं आहे. हे जाऊ द्या. एसटीत जागा बाया हो माता भगिनी, तुम्ही कोणाला देता? ओळखीच्या बायला देता का अनोळखीच्या बायला देता? हा, ओळखीच्या बायला तर दोघी जणी बसले, तिघी जणी बसता. ओळखीची जर नसली तर मग तिच्यासोबत महायुद्धासारखं भांडणं करतात. आणि आहेत लाडक्या बहिणी एक परी. एसटीनच प्रवास करणारा माणूस आहे. बऱ्याच वेळेला मग ते एखादी बाई उभी असते, त्या बाईला म्हटलं, बाई सरकन थोडीशी जागा देणं. म्हणे 2 सीटची जागा आहे घ्या. मग तिच्या ओळखीची आली दुसऱ्या स्टॉपला, ते आल्याबरोबर येव गंगे ये बस म्हणे, बस. आता काही जागा झाली. म्हणजे एवढी जीवाची विषमता आहे. किंवा आमचे गुरुवारे बाबा विषमतेवर दृष्टांत सांगत असतात. दोघं भाऊ, हे चौघ आहेत. दोघं भाऊ, खटलं एकाच ठिकाणी होतं. खटलं कळते ना, सर्व परिवार एकाच ठिकाणी. आणि बाजाराचा दिवस होता आणि दोघायले लहान लहान मुलं होते. बार्शीला बाजाराला गेले. पूर्वीच्या काळामध्ये बाजाराला भातकेची लय नवाई होती, चपातीची नवाई होती. पोळ्याच नसत, चपात्या नसत, भाकरीच असत. भाकरीच. आता असं वाटते भाकरी केलं तर बरं आहे. गावापासून फक्त आज सकाळी एक भाकरी भेटल्या आम्हाला, पिठला आणि भाकरी नाही तर नाही. मग पूर्वीच्या काळामध्ये लय हो, 4-5 भाऊ म्हणून एक शर्ट असायचं, कसं तरी घर असायचं, कसं तरी काही असायचं. आता ऐका, पूर्वी घरं लहान होते पण लोक घरात राहत होते. आता घरं मोठाल झाले पण लोक शहरात गेले. पूर्वी कपडे नव्हते, घालणारे होते पण कपडे कमी होते. आता कपडे भरपूर आहेत पण घालणारे नाही. एवढी कंडिशन बेकार झालेली आहे. स्वयंपाक भरपूर होते पण मात्र जेवणारे कमी झाले. पूर्वी धकत होतं पण स्वयंपाक दौडीत काही मिळत नव्हतं, दौडीत काहीच मिळत नव्हतं. मग बाजाराचा दिवस, दोन्ही पोरं वाट पाहत. बाबा गेले बाजारात, आपल्याला भात कांदी. आणि जांबाचा सीझन होता, जांबाचा, पेरूचा सीझन होता. पण त्यांनी पेरू घेतले. आले असताना गाडीचा आवाज आला. पोरं धावतच गेले. गेलं. यानं पिशव्या खाली ठेवल्या बाजाराच्या. लगेच जाम काढले, पेरू काढले. हे पोरो घ्या पेरू म्हटल्याबरोबर दोन्ही लहान पोरं धावत आले. ओमपेक्षाही लहान होते. धावत आले पण त्याच्या लक्षात आलं, जिकडून भावाचा मुलगा आहे तिकडून मोठा पेरू आहे आणि जिकडून आपला मुलगा आहे तिकडून लहान पेरू आहे. पोरो घ्या पेरू पाडली व हाताला आडी. ही किती विषमता आहे. फार जीवाच्या ठिकाणी विषमता आहे. आता एक वाक्य मी बोलणार आहे. जीवन जगत असताना महाभारतासारखं जगू नका, रामायणासारखं जगा. आपलं ते भावाचं आणि भावाचं ते आपलं, असं जीवन जगा. महाभारताला तसं नाही. आपलं ते आपलं, भावाचं ते आपलंच. मग ते करून घेतात. भावाचं असेल ते आपलं, पण तसं नाही. आपलं ते भावाचं आणि भावाचं त्याचं ते भावाचं. अशा पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न. म्हणजे जीवाजोडी ही विषमता आहे, देवाजोडी विषमता आहे, पण साधूला समता आहे म्हणून सम. आता पुढचा शब्द लय महत्वाचा आहे. शत्रू आणि मित्र साधूला समान असतात. शत्रू आणि मित्र समान असतात.
समसंग विवर्जिता, सर्व संघ परित्याग केलेला असतो. समशत्रूची मित्राची तथा मानापमानयो, मान आणि अपमान साधूला सारखं असतं.